बातमी नाशिकची। नाशिकच्या घाटमाथ्यावर आज पावसाचा येलो अलर्ट आहे। गंगापूर धरणातून 13,800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग आहे। पुराचं मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती पाण्याखाली बुडालेला आहे। तर गोदावरी काठावरील किंबहुना गोदावरी पात्रातील अनेक लहान मोठी मंदिरं सुद्धा पाण्याखाली आहेत। नाशिकमधून आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणीच पाणी परिस्थिती आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा पूल पाण्याखाली आहे। सायखेडा इथला पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माने यांच्याकडून। महेश, आता नेमकी काय स्थिती आहे? नाशिकमध्ये सध्या तरी पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र काल आणि परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला जे आहे तो पूर आलेला आहे। एकीकडे शहराचं पाणी जे आहे ते शहरात पडत असलेल्या पावसाचं पाणी थेट गोदावरीत जात होतं, तर दुसरीकडे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची संततधार कायम होती। त्याच्यामुळे गंगापूर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलेला होता। 13,800 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सध्या केला जातोय। यामुळे गोदावरी नदीला जो आहे तो पूर आलेला आहे। यंदाच्या हंगामातील हा दुसरा पूर आहे आणि पुराचं मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। तर गोदा काठावरील अनेक छोटी मोठी मंदिरे जे आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत। तर आजूबाजूच्या परिसराला पाण्याने वेढा घातलेला आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर नाशिक पासून 40 किलोमीटर लांब असलेला निफाड तालुका हा अनेक गावांना खरतर जोडणारा त्याच्यावरील जो सायखेडा पूल आहे तो देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे तुर्तास त्या सायखेडा पुलावरील वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली। गावात देखील पाणी शिरले, मात्र प्रशासनाकडनं गोदाकाठच्या नागरिकांचं सतर्कतेचा स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पावसाने आज विश्रांती घेतली नाही, मात्र घाटमाथा परिसरामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर पाऊस आला तर पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवला जाऊ शकतोय। त्याच्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते। ही जरी नाशिकमधून 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असला तरी याचा फायदा थेट मराठवाड्याला होणार आहे, कारण हे नाशिकमधून संपूर्ण जे जाणारं पाणी आहे ते थेट जायकवाडीच्या दिशेने जाते। त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना देखील दिलासा मिळालेला आहे। तर दुसरीकडे नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण हे 97% भरलेले, त्याच्यामुळे नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता जी आहे ती मिटलेली आहे आणि नाशिककरांवर जे दर शनिवारी आठवड्यातनं केली जाणारी पाणी कपात होती ती देखील रद्द करण्यात आलेली। त्यामुळे नाशिककरांसाठी देखील दिलासादायक बाब आहे। गंगापूर धरण 97% भरल्याने पाणी कपात रद्द झालेली, नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटलेली आहे। लागली अगदी धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।